एका आईसाठी मुलं हेच तर सर्वस्व असतं. एका आईसाठी मुलांपेक्षा महत्त्वाचं असं काहीच नसतं. तिचं यश, तिचा आनंद, तिचं सुख, तिच्या आयुष्यातले कितीही क्षण खास असले तरी त्या सर्वांपेक्षा मुलं हीच तिची तर खरी प्रायोरिटी असते. हे मात्र नक्की खरं आहे बरं का. आईचे जीवन म्हणजे मुलांच्या भोवती फिरणारं एक विश्व असतं. मुलांच्या हसण्यात तिला समाधान वाटतं, मुलांच्या यशात तिला अभिमान वाटतो आणि मुलांच्या दुखण्यात तिचं हृदय मात्र जखमी होतं. आईचा स्वतःचा असा संसार देखील असतो बरं का. स्वतःची स्वप्न देखील असतात, पण ती कायम मुलांसाठी मागे पडतात आणि त्याचं तिला दुःख देखील नसतं बरं का. आईच्या आयुष्यात कितीही प्रसंग हे वाईट आले किंवा चांगले आले, जेव्हा तिला स्वतःची स्वप्न ही सोडावी लागतात, कुठली नोकरी असो, कुठलं करिअर असो, कुठले छंद असो, ती सर्व काही बाजूला ठेवून आई ही मुलांच्या भविष्याला घडवण्यात स्वतःला मात्र झोकून देते आणि त्यात आनंदही मानते. रात्रीचं जागरण, आजारी असताना स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करून मुलांची काळजी घेणं, हेच तर तिचं खरं समर्पण असतं आईपणाचं. आईचं प्रेम व्यक्त करण्यासाठी शब्द हे कमी असतात, पुरेसेही नसतात. ते फक्त अनुभवावं लागतं. आईने काही साध्य केलं तर ती डोळ्यात पाणी आणून आनंदते, पण तोच आनंद ती स्वतःसाठी नाही तर मुलांसाठी जगते. तिला कधी स्वतःसाठी काही हवं नसतं. मुलं सुखी, समाधानी, आनंदी आणि सुरक्षित असली की तिला सर्व काही सुख मिळाल्यासारखंच असतं. प्रत्येक घरामध्ये आईचं योगदान हे असतंच, पण त्याचं मोल हे अनेक जणांना नसतं, कुणालाच लक्षात देखील येत नाही. तिला मात्र गृहीत धरलं जातं. तिचं काम हे ड्युटी म्हणून नाही तर एक प्रेम म्हणून चाललेलं असतं. तिच्या त्यागामुळेच ते मुलं समाजात चांगले घडतात, मोठी होतात आणि स्वतःच्या पायावर उभी राहतात, स्वतःचं असं एक वेगळं अस्तित्व निर्माण करतात. त्यात सर्वात मोठा वाटा हा आईचाच असतो बरं का. आपल्या आईने किती त्याग केला आहे किंवा किती त्याग केलेले आहेत, किती समर्पण दिलंय, हे मुलांच्या कायम लक्षात राहावं किंवा त्यांनी नेहमी लक्षात ठेवावं असं मला वाटतं. आईला फक्त पैशांनी नाही तर आदराने, प्रेमाने, वेळ देऊन त्याची परतफेड करावी असं मला वाटतं. तिच्या जगण्यात तिला मान, जिव्हाळा, आधार द्यावा, कारण आई एकदाच मिळते. ती गेल्यावर तिचं रिकामेपण हे कधीही भरून निघत नाही, कारण आईसारखी माया या जगामध्ये आपल्याला कोणीही लावू शकत नाही. आईसारखं निस्वार्थी प्रेम या जगामध्ये दुसरं कोणीही करू शकत नाही, हे मात्र त्रिकालवादी सत्य आहे. आई म्हणजे एक अदृश्य देवता, जिचं आयुष्य मुलांसाठी वाहिलेलं असतं. म्हणूनच आपण तिच्या त्यागाची कदर करूया, तिच्या समर्पणाला वंदन करूया आणि तिच्या प्रत्येक क्षणाला किंवा तिचा प्रत्येक क्षण आनंदी जाण्यासाठी तिचा आदर करूया, तिला आदर देऊया. तिला फार काही हवं नसतं, पण ती जे काही कर्तव्य करत असते त्यामागे तिला मिळणारा आदर, तिचा सन्मान हा देखील तितकाच महत्त्वाचा असतो. आई कायम हसत राहते, पण तिच्या हसण्या चेहऱ्यामागे कितीतरी वेदना, कितीतरी दुःख हे दडलेले असतात. ती कधी स्वतःच्या थकव्याची तक्रार करत नाही, कधी आपल्या इच्छा सांगत नाही आणि कधी आपल्या डोळ्यातले पाणी मुलांना दिसू देखील देत नाही. तिच्या डोळ्यांमध्ये जणू मुलांची स्वप्न ही रुजलेली असतात. तिचं सगळं दुःख ती मनात दाबून ठेवते, कारण तिला फक्त मुलांच्या चेहऱ्यावर हसू आणायचं असतं, हसू पाहायचं असतं आणि ते हसू तिला हवं असतं. त्यासाठीच तर ती अहोरात्र प्रयत्न करत असते. मुलांची स्वप्न, मुलांचं हसणं, मुलांचं जगणं हेच तर तिचं संपूर्ण विश्व बनलेलं असतं आणि त्या विश्वात तिने स्वतःला मात्र हरवून ठेवलेलं असतं. त्यामध्ये मात्र ती तिचं स्वतःचे सुखदुःख हे विसरून मुलांच्या आनंदामध्ये अगदी सहज सहभागी झालेली असते. प्रत्येक आईची स्वतःची अशी स्वप्न देखील असतात, कारण ती देखील माणूसच आहे ना. पण बहुतेक वेळा ती अपूर्णही राहतात. कर्तव्य, जबाबदाऱ्या, ती स्वप्न ती मुलांच्या डोळ्यात पाहते, जी स्वप्न ती अपुरी ठेवली आहेत आणि त्याच स्वप्नांना पूर्ण होताना पाहणं हाच तर तिच्या आयुष्याचा सर्वात मोठा आनंद असतो. म्हणूनच मुलांच्या यशात तिला स्वतःचं आयुष्य पूर्ण झाल्यासारखं वाटतं, स्वतःची स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतं. मुलांचं यश म्हणजे स्वतःचं यश असं ती मानत असते. म्हणून तर ती मुलांच्या प्रत्येक क्षणामध्ये, प्रत्येक ठिकाणी मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचं धाडस ठेवते.
आईच्या त्या त्यागाला, समर्पणाला आपण मात्र कधीही विसरता कामा नये. तिचं अस्तित्व हेच तर आपलं खरं विश्व असतं. जगातली सगळी नाती तोडली तरी आईचं नातं मात्र तुटत नाही. म्हणून तिच्या आयुष्यात असतानाच तिचं महत्त्व हे जाणून घेता आलं पाहिजे. तिच्यासोबत क्षण घालवता आले पाहिजे. कारण आई गेल्यावर तिचं रिकामेपण हे कधीही भरून निघत नाही. आई या शब्दाला दुसरं कोणीही भरून घेऊ शकत नाही किंवा तिचं अस्तित्व आपल्या जीवनामध्ये कोणीही पुन्हा उभारू शकत नाही. हे मात्र त्रिकालवादी सत्य आहे. त्यामुळे आई हे सत्य प्रत्येकाने स्वीकारून त्याचा अभिमान, स्वाभिमान आणि त्याचा आदर बाळगला पाहिजे. एका आईसाठी मुलांपेक्षा महत्त्वाचं हे काहीच नसतं. तिचं यश, तिचा आनंद, तिच्या आयुष्यातले खास क्षण हे जरी असले ना तरी त्या सर्वांपेक्षा तिचं मूल हीच तर तिची खरी प्रथम प्रायोरिटी असते. आणि त्या प्रायोरिटीला ती महत्त्व देत आपल्या मुलांसाठी सर्व सुखदुःख बाजूला ठेवून जगत असते. एका आईचा मुलांचं संभाषण आपण जाणून घेणार आहोत. एक आई काय म्हणते पहा. माझ्या आयुष्याचं खरं सुख म्हणजे बाळा तुझं हसू आहे. तुला पाहिलं की माझं विश्व उजळून जातं. तेव्हा मुलगा म्हणतो, आई तुला स्वतःसाठी काहीच नको का गं? आई म्हणते, मला सगळं काही आहे रे, कारण तू आहेस ना बाळा. आईचं विश्व हे मुलांच्या भोवतीच फिरतं. तिच्यासाठी मुलांची हसरी मुद्रा हेच तर खरं सुख असतं. हीच तर खरी आई असते. हीच तर खरी आईची ओळख असते. मुलांनी कितीही प्रश्न केले तरी आई मात्र हसत त्या प्रश्नांना उत्तरं देत असते आणि आपल्या मुलांच्या आनंदामध्ये सहभागी होत असते. तेव्हा एक आई म्हणते की मी कितीही थकले ना बाळा तरी तुला भूक लागली की माझा थकवा अगदी कुठेतरी निघूनच जातो, उरतच नाही. तेव्हा मुलगा म्हणतो, अगं आई पण तू झोपत का नाहीस? इतकी रात्रभर का जागतेस? कुणाचा एवढा विचार करतेस? तेव्हा आई म्हणते, तुझ्या डोक्यावर हात ठेवून तुला झोपताना पाहणं हेच तर माझ्या झोपेचं स्वप्न असतं बाळा. आई स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करून मुलासाठी झटते. तिचं स्वतःचं आयुष्य बाजूला ठेवून मुलांच्या भविष्याला घडवणं हाच तर तिचा खरा त्याग असतो. मुलगा झोपल्याशिवाय आई मात्र झोपत नसते आणि हे मुलाला मात्र समजत नाही. तो मात्र याच भ्रमात असतो की आई तू झोपत का नाहीस ग? मात्र मुलगा जेव्हा झोपतो तेव्हा आई मात्र त्याच्या स्वप्नांमध्ये अहोरात्र जागी असते. त्याच्या यशासाठी प्रयत्न करत असते. त्याच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी मात्र ती अहोरात्र प्रयत्न करत असते. तेव्हा मुलगा आईला म्हणतो, आई तू मला एवढं का प्रेम करतेस? एवढा का जीव लावतेस? एवढा जिव्हाळा, एवढी माया का लावतेस? तेव्हा आई पहा मुलाला काय म्हणते, प्रेमाला कारण नसतं बाळा. आईचं प्रेम हे निस्वार्थी असतं. ते कुठच्या कारणाने केलं जात नाही. तुझं अस्तित्वच माझं कारण आहे. तुझं अस्तित्व हे माझं दुसरं रूपच आहे रे. तुझ्याशिवाय मी जगू देखील शकत नाही. आईचं प्रेम हे शब्दात कधीच मावत नाही. ते अनुभवलं जातं. मुलांच्या यशात ती स्वतःचं आयुष्य हे पूर्ण झाल्यासारखं मानते. ती स्वतःचं आयुष्य मुलांच्या आयुष्यामध्ये जगत असते. मुलांच्या स्वप्नांमध्ये जगत असते. घरात आईचं काम हे कोणालाही जाणवत नाही. बऱ्याचदा आपण तिला गृहीत धरतो. पण तिच्या त्यामुळेच तर मुलं समाजात मोठी होतात, स्वतःचं नाव कमवतात. तिचं प्रेम म्हणजे तिची ड्युटी नाही. आपण तिला बऱ्याचदा ड्युटी म्हणून गृहीत धरतो. तर निरपेक्ष सेवा आहे ती तिनं केलेली निस्वार्थीपणाची. तेव्हा आई म्हणते, मला काही कौतुक नको माझ्या कामाचं बाळा. मला फक्त माझं मूल चांगलं, कर्तृत्ववान, चांगलं माणूस बनावं एवढीच तर माझी अपेक्षा आहे जीवनामध्ये. तर माझं मूल म्हणून संबोधावं. तेव्हा मुलगा म्हणतो, आई मी मोठा झालो की तुला खूप मोठं घर घेऊन देईल, खूप मोठं सुख देईल, तुला हवं ते देईल. प्रत्येक मुलगा लहानपणी आपल्या आईच्या मायेला हळून जातो आणि या सर्व गोष्टी बोलून देखील दाखवतो. तेव्हा आई म्हणते, बाळा मला फक्त तुझा आदर आणि तुझं प्रेम हवंय. बाकी मला सगळं हे काहीही नकोय. ते तुझ्या यशामध्येच मला मिळतंय. आईची खरी अपेक्षा म्हणजे मुलांनी तिला वेळ द्यावा, प्रेम द्यावं, तिच्या त्यागाची कदर करावी एवढंच तर असतं. तेव्हा आई शांतपणे म्हणते, कधी कधी मला सुद्धा थकवा येतो रे, पण तुझ्यासाठी तो मी लपवते आणि तो लपवला देखील जातो. तेव्हा मुलगा डोळ्यात पाणी आणून आईला म्हणतो, आई मला आधी का नाही ग सांगितलंस तू थकतेस म्हणून? तेव्हा आई म्हणते, कारण मला माझ्या बाळाच्या चेहऱ्यावर हसू ठेवायचं आहे आणि नेहमीच ते हसू ठेवायचं असतं. माझं दुःख कधी तुला जाणू देत नाही. आईच्या चेहऱ्यावरचं हास्य हे तिच्या वेदनांचा मुखवटा असतो बरं का बऱ्याचदा. आणि हा मुखवटा ज्यांना ओळखता आला त्यांना मात्र आई मात्र समजते हे मात्र नक्की.
तेव्हा मुलगा आपल्या आईला म्हणतो, आई, तुला कधी वाटलं नाही का की तुझं स्वतःचं काही करावं, तुझं स्वतःचं असं काहीतरी अस्तित्व निर्माण करावं म्हणून? तेव्हा आई म्हणते, आई उत्तर देते मुलाला, वाटलं होतं ना रे, पण आता माझं स्वप्न म्हणजे तुझंच स्वप्न तर झाले. तू उंच भरारी घेताना तुला पाहणं हाच तर माझ्या जीवनाचा आनंद आहे. आईची अपूर्ण स्वप्न ती मुलांच्या यशातून पूर्ण करते. जी स्वप्न ती स्वतःसाठी पूर्ण करू शकली नाही, ती स्वप्न ती आपल्या मुलांमध्ये पाहते आणि ती पूर्णत्वाला नेण्याची तयारी देखील ठेवते. आई म्हणजे देवाचं एक दुसरं रूपच आहे, जिचं आयुष्य मुलांसाठी वाहिलेलं असतं. तिचा त्याग, तिचं समर्पण हे कधीही विसरता कामा नये. तिच्या जिवंतपणी, तिच्या प्रत्येक क्षणाला, तिच्या प्रत्येक गोष्टींना, प्रत्येक मायेला, प्रत्येक गोष्टींचा आदर करणं हे आपलं प्रथम कर्तव्य असायला हवं. हे प्रत्येक मुलानं जाणायलाच हवं. आई ही प्रत्येक मुलासाठी आपल्या स्वप्नांचा बळी देत असते, आपल्या मुलांच्या स्वप्नांसाठी जगत असते. आपली अपुरी राहिलेली स्वप्न ही मुलांच्या डोळ्यात पाहून, मुलांच्या यशामध्ये राहून ती स्वतःची स्वप्न ही पूर्ण करत असते. जेव्हा ती तिच्या स्वप्नांपासून दूर गेलेली असते, तेव्हा मात्र मुलांची स्वप्न पूर्ण होताना ती पुन्हा नव्याने फुलत असते. तिच्या स्वप्नांच्या दिशेने पुन्हा नव्याने पावलं टाकत असते. ती कोमजलेली एक कळीच असते, जी पुन्हा नव्याने भरत असते आपल्या मुलांच्या स्वप्नांसाठी. आईचं समर्पण या विषयाला आधारित हा व्हिडिओ आज मी मुद्दामच बनवला आहे, कारण की मी देखील एक आई आहे. खरं तर माझ्याकडे आनंदाची बातमी ही गेली 5-6 दिवसापूर्वीच मला मिळाली, जे म्हणजे माझं चॅनेल मॉनिटाईज झालं होतं. पण मला ही आनंदाची बातमी तुमच्या श्रोत्यांसोबत शेअर करायची नक्कीच होती, पण मला व्हिडिओ बनवण्यासाठी अजिबातच वेळ नव्हता. कारण की माझ्या मुलांची तब्येत ठीक नसल्या कारणाने मला माझ्या मुलांना प्रथम प्रायोरिटी द्यावी वाटली आणि त्या सर्व माझ्या स्वतःच्या आनंदाचा मी सगळं काही बाजूला ठेवून माझ्या मुलांकडे लक्ष दिलं. यातूनच मला एक आईपणाची भावना मनामध्ये जागी झाली आणि म्हणून हा व्हिडिओ खास एका आईसाठी, प्रत्येक आईसाठी जगामध्ये, आपल्या मुलांसाठी, आपल्या मुलांना घडवण्यासाठी. मला असं वाटतं की जीवनामध्ये घडणारी प्रत्येक व्यक्ती याच्यामागे सर्वात मोठा वाटा हा आईचा असतो आणि हे प्रत्येकाने आपण जाणलंच हवं. मला असं नाही वाटत की मी माझ्या मुलांसाठी जे करते त्याचं मला श्रेय मिळावं, पण एक आई आपल्या मुलांसाठी खरंच सर्व क्षण, सर्व आनंद, तिच्या स्वतःचं अस्तित्व जे काही आहे ती बाजूला ठेवून आपल्या मुलांसाठी झटते, जगते आणि त्यात ती आनंद मानते, त्या गोष्टीला ती प्रायोरिटी देते. हेच यातून मला सिद्ध करावं असं वाटतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या थॉट्स या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर पुन्हा एकदा सांगते, वेगवेगळ्या विषयांवर आपण नेहमीच नातेसंबंधांविषयी, सामाजिक प्रश्नांवर, अनेक अशा वेगवेगळ्या विषयांवरती मी तुमच्याशी बोलत असते. त्यामुळे चॅनलला नवीन असाल तर थॉट्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानते मी, जेणेकरून तुम्ही माझ्या श्रोतेवर्गाने माझ्या चॅनलला लवकरात लवकर ही प्रसिद्धी दिली, पुढे नेण्यात मदत केली आणि माझा जो क्रायटेरिया आहे, जो यूट्यूबने ठरवलेला होता, तो खरंच अगदी सहजरित्या पूर्ण झाला. अगदी माझं घर काम पाहून, माझं घर, माझी मुलं सर्व काही सांभाळून मी माझ्या या चॅनलला ग्रोथ करू शकले. त्यात तुम्हा सर्वांचा एक मोलाचा वाटा मी समजते. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.